एखादा सण आला की आपल्या घरादारात कसं आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असतं की नाही. पण महाराष्ट्रात सणासुदीचे दिवस आले की आपल्या राज्य सरकारच्या चेहऱ्यावर जणू चिंतेचे ढग दाटतात. कारण प्रत्येक वेळी सण आला की सरकारला आठवण पडते लाडक्या बहिणींची. सणाच्या आधी पैसे खात्यात जमा केले की या बहिणी जरा खुश होतात आणि मग तेवढंच गुडविल सरकारच्या पदरी जमा होतं. हा, आता या सरकारी सणांच्या यादीत बहुतेक निवडणुका पण येत असाव्यात. पण सध्या तो मुद्दा जरा बाजूला ठेवूयात ना. सध्या रक्षाबंधनाचा सण तोंडावर आहे. आता रक्षाबंधन म्हटलं की बहिणींना ओवाळणी द्यावी लागणार. त्यामुळं सरकारच्या तोंडावर थोडेसे चिंतेचे ढग आहेत. कारण सरकारच्या बहिणी काही एक दोन नाही आहेत ना. सरकारच्या बहिणी आहेत तब्बल 1,66,00,000. आधी त्या 2,47,00,000 होत्या. पण मग सरकारनंच आपल्या या बहिणींची कागदपत्र जरा नीट तपासून बघितली आणि मग 81,00,000 बहिणींना सांगितलं, आता तुम्ही फक्त बहिणी या, तुम्ही लाडक्या बहिणी नाही. आता जर त्या लाडक्या बहिणी नसतील तर त्यांना ओवाळणी मिळणार नाही. त्यामुळे 81,00,000 बहिणी तशा आधीच नाराज आहेत. आता त्यांच्या नाराजीचं एवढं काही नाही हो. पण त्या बाकीच्या 1,66,00,000 बहिणी आहेत ना, त्यांना नाराज करणं सरकारला अजिबात परवडणारं नाही. म्हणून मग रक्षाबंधन येण्याच्या आधीच सरकारनं थोडी जुळवाजुळव सुरू केली. कारण प्रत्येक बहिणीला काय 100-200ची ओवाळणी देऊन थोडंच भागणार आहे. प्रत्येकीला हवेत मोजून 1,500 रुपये. म्हणजे काय, लाडक्या दादानं ते वचन दिले ना, मग ते वचन पूर्ण तर करायलाच लागणार. आता प्रत्येकीला 1,500 रुपये द्यायचे तर सरकारकडे किती पैसे हवेत? चांगले 2,484 कोटी. किती? 2,484 कोटी, म्हणजे जवळपास 2,500 कोटी. सध्या आर्थिक परिस्थिती तंगीची आहे. त्यामुळे या खिशातून त्या खिशात असं करत सरकार जुळवाजुळव करते. यातले 2 खिसे जे आहेत ना, ते सरकारचे भयंकर आवडते. एक आहे समाज कल्याण खात्याचा आणि दुसरा आहे आदिवासी विकास विभागाचा. म्हणजे कसं, आपल्या समाजात जे गरीब, आदिवासी, बेघर, विकासाच्या वाटेवर सुटून गेलेले लोक आहेत ना, त्यांच्यासाठी ही विभागं काम करतात. ही 2 खाती काम करतात. त्यांना जरा सरकार अर्थसंकल्पात बरा निधी देतं. का? तर या गोरगरिबांचं जरा भलं व्हावं म्हणून. पण अर्थसंकल्पात बरा निधी देऊन उपयोग काय? अर्थसंकल्पाचे रकाने रंगवून झाले की मागच्या दारानं सरकार तो निधी लाडक्या बहिणींच्या योजनेसाठी वळता करतं. नुकताच एक शासन निर्णय सरकारनं जारी केलाय. त्या निर्णयानुसार सरकारनं समाज कल्याण खात्याचा 344.75 कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यासाठी वळवून घेतलाय. आता तुम्ही याला ऋण काढून सण करणं म्हणा, याची टोपी त्याला आणि त्याची टोपी याला असं म्हणा, नाही तर या हातातली रक्कम त्या हातात दिली असं म्हणा. काय म्हणायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. पण सरकारनं काही हा उद्योग पहिल्यांदा केलेला नाहीये. या अगोदर सुद्धा सरकारनं हे केले. एकट्या समाज कल्याण खात्याचा किती निधी आतापर्यंत घेतलाय माहितीये? ऑगस्ट 2025 मध्ये 410 कोटी, ऑक्टोबर 2025 मध्ये 410 कोटी, फेब्रुवारी 2026 मध्ये 98.45 कोटी आणि जून 2025 मध्ये 410 कोटी आणि आता ऑगस्ट 2026 मध्ये 344 कोटी. याशिवाय इतर खात्यांकडून सुद्धा सरकार निधी घेतच असतं. यामध्ये आदिवासी खात्याचाही नंबर लागतो. अजून आरोग्य खात्याचा आणि शिक्षण खात्याचा नंबर लागलाय असं ऐकू तरी आलेलं नाही. तेवढंच आपलं नशीब. कसं आहे, तुम्ही पण जरा समजून घ्यायला हवं. तुमचं आमचं रक्षाबंधन बरं असतो, वर्षातून एकदाच येतं. त्यामुळे दिली एकदा ओवाळणी की भागलं काम. पण सरकारचं रक्षाबंधन तसं नाही ना, ते स्पेशल असतं. ते दर महिन्याला साजरं होतं. त्यामुळं दर महिन्याला 2,500 कोटी लागतात. आता एवढे पैसे द्यायचे तर सरकारला हे असे सगळे उद्योग करावे लागणार ना. पण मग कसं आहे, या खात्याचे पैसे त्या खात्यात असं वळवत बसण्यापेक्षा सरकारनं एक रकमी तरतूद करून ठेवावी ना. म्हणजे महिला बाल कल्याण खातं ती लाडकी बहीण योजना राबवतं की नाही, मग त्या खात्याला वर्षाचे पैसे एकदाच अर्थसंकल्पातून देऊन टाका ना. महिन्याला 2,500 कोटी म्हणजे वर्षाला किती? साधारण 30,000 कोटी लागणार. मग त्या खात्याला एकदाच ती रक्कम देऊन टाका. नाही, आम्ही तशी नाही देणार. का? कारण तशी ती दिली तर एकदम बाकीच्या खात्यांचं बजेट कमी करावं लागणार. मग ते अर्थसंकल्पात बरं दिसणार नाही ना. म्हणून आधी सगळ्या विभागांची पानं नीट वाढून घ्यायची. सगळ्यांच्या ताटात सारखं वाढायचं. पण घास तोंडात टाकायच्या अगोदर याच्या त्याच्या पानातलं काढायचं आणि लाडकी बहीणवाल्या महिला बालकल्याण विभागाच्या पानात वाढायचं. हा आपल्या सरकारचा हिशेब झाला. मग तिकडे सामाजिक कल्याण विभागाचे मंत्री रुसून बसतात, माझ्या खात्याचे पैसे घेतले म्हणून. सामाजिक कल्याण खातं कुणाकडे? संजय शिरसाटांकडे. संजय शिरसाट कोणत्या पक्षाचे? एकनाथ शिंदेचे, शिवसेनेचे. पहिल्यांदा जेव्हा त्यांच्या खात्याचा निधी लाडकी बहीणसाठी वळवला तेव्हा त्यांनी लय खळखळ केली, माध्यमांसमोर आले, आग पाखड केली वगैरे वगैरे. पण आता शिरसाटांना पण या निधी वळवून घेण्याची सवय पडली आहे. त्यामुळे आता ते फार लक्ष देत नाही. घेतले तर घेतले पैसे, आपल्याच बहिणींसाठी घेतले ना, मग आपण कशाला बोलायचं असं म्हणत त्यांनी स्वतःची समजूत काढून घेतली. पण शिरसाटांचं सामाजिक कल्याण खातं आणि आपला आदिवासी विभाग कुणासाठी काम करतात?
समाजातल्या अशा लोकांसाठी ज्यांना आवाज नाहीये, विकासाच्या वाटेवरची ज्यांची बस कधीच चुकली आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांना शिकण्यासाठी सरकारच्या मदतीशिवाय दुसरा कुठलाही आधार नसतो. सरकारी शिष्यवृत्त्या, सरकारी हॉस्टेल्स याच्याच आधारावर त्यांची शिक्षणं अवलंबून असतात. अशा मुलींसाठी ज्यांना सरकारची मदत आयुष्याच्या अंधारातला एकमेव किरण वाटतो. अशा ऊसतोड कामगारांसाठी ज्यांचं अस्तित्व समाजाला जाणवत नाही. गावकुसाबाहेर फेकल्या गेलेल्या, वर्षानुवर्ष समाजाने नाकारलेल्या प्रत्येकासाठी हे समाज कल्याण खातं काम करतं. डोंगरदऱ्यात राहणाऱ्या आदिवासींच्या आरोग्यासाठी, त्यांच्या लेकराबाळांच्या शिक्षणासाठी आदिवासी विभाग काम करतो. आज सरकार जेव्हा या खात्यांचा निधी लाडकी बहीणसारख्या योजनांसाठी वळवतं ना, तेव्हा या सगळ्यांच्या ताटातला घास लाडक्या बहिणींच्या ताटात वाढतं. आता तुम्ही म्हणाल की ही खाती ज्या बायकांना मदत करतात त्यांना काय लाडकी बहीणचा लाभ मिळत नसेल? मिळत असेल ना, पण त्यासाठी अवघा समाज आपलं आरोग्य, आपलं शिक्षण, आपलं भविष्य पणाला लावतोय. एवढी मोठी किंमत मोजायची आहे का त्या ओवाळणीसाठी? आता यातला आणखी एक विरोधाभास सांगते. लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा बहिणी किती? 2,47,00,000. अर्ज पडताळणी झाली, आता बहिणी किती? 1,66,00,000. 81 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात. या अपात्र ठरलेल्या 81 लाखांमधल्या 62 लाख बहिणी म्हणजे 76% बहिणी या EKYC पूर्ण न झाल्यामुळं या योजनेतून बाहेर झाल्यात. बाकी 8 कारणं होती महिलांना अपात्र ठरवण्यासाठी, पण त्या 8 कारणांमुळं किती महिला अपात्र झाल्या? फक्त 24%. म्हणजे सगळ्यात जास्त बहिणी कुठल्या अपात्र ठरल्या? तर ज्यांची EKYC पूर्ण होऊ शकली नाही त्या. म्हणजे तांत्रिक गोष्टीत पूर्णतः साक्षर नसलेल्या, आदिवासी, स्थलांतरित अशा अनेक महिला या KYCच्या अटीमुळं या योजनेतून बाहेर पडल्या असल्याची शक्यता खूप मोठी आहे. निवडणुकांच्या वेळी लाडकी बहीण योजनेत घुसवण्यासाठी या महिलांसाठी ढिगानं स्टॉल सजले होते सगळ्या पक्षांचे. पण EKYC करून जेव्हा या महिलांना या योजनेत टिकवायचं होतं ना, तेव्हा एक राजकीय पक्ष पुढे आला नाही. योजनेतून बाहेर झालेल्या या महिलांना लाडकी बहीणचा फायदाही झाला नाही आणि दुसरीकडे त्यांच्या हक्काच्या खात्याचा, समाज कल्याण खात्याचा, आदिवासी खात्याचा निधीही गेला. म्हणजे या महिलांचा दुहेरी तोटा झाल्याची शक्यता खूप जास्त आहे. अर्थात इतका सखोल डेटा आपल्या व्यवस्थेमध्ये मिळेल याची शक्यता नाही आहे. त्यामुळं अशा महिला किती, त्यांचं नुकसान किती याची खरी माहिती मिळणं खूप कठीण आहे. लाडकी बहीणसारख्या योजनांना विरोध असण्याचं कुठलंही कारण नाही आहे, पण त्या योजना राबवण्यासाठी तिजोरीचा खिसा पुरेसा भरलाय का याची खात्री हवी ना. लोकांच्या हातात नुसता पैसा देऊन जर विकास होऊ शकला असताना तर सरकार आणि व्यवस्था याची गरज काय होती? लोकांकडून गोळा केलेला पैसा लोकांना देऊन टाकला असता. पण लोकांकडून गोळा केलेला पैसा लोकांच्या विकासासाठी वापरला जावा, त्या विकासाला योग्य दिशा असावी, म्हणून सरकार असतं आणि म्हणून व्यवस्था असते. नुसता पैसा वाटप करून विकास कमी आणि अधोगती जास्त होते. पण या सगळ्याचा कसलाही विचार न करता फक्त निवडणुका जिंकण्यासाठी म्हणून निर्णय घेतले तर काय फजिती होते याचं उदाहरण म्हणजे ही लाडकी बहीण योजना आहे. आता तर ही योजना म्हणजे सरकारचं असं दुखणं झालंय की सरकारला ते सांगताही येत नाही आणि सहनही करता येत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा.